नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला संकष्टी चतुर्थीच्या दिवशी मुलांच्या प्रगतीसाठी कोणता उपाय करायचा हे सांगणार आहे. उद्या आहे संकष्टी चतुर्थी. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी जर आपण काही उपाय केले, काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात. गणपती बाप्पाला विद्येची देवता म्हटलं आहे. त्यामुळे आपण या दिवशी गणपती बाप्पाची पूजा ही आवर्जून करावी. तर आता भरपूर वेळा आपल्याला वाटते की आपल्या मुलांची देखील प्रगती व्हावी. मग अभ्यासात देखील आपल्या मुलांची प्रगती व्हावी. त्यांना कोणत्याही अडचणी अडथळे येऊ नये. तसेच नोकरीमध्ये देखील मुलांची प्रगती व्हावी असे प्रत्येक आई वडिलांना वाटत असते. पण कुठे ना कुठेतरी ही गोष्ट थांबत असते किंवा आपल्याला पाहिजे तसे होत नाही. मुले चिडचिड करतात, अभ्यास करत नाही, त्यांच्या अभ्यासामध्ये लक्ष लागत नाही किंवा ते अभ्यास करतात पण त्यांना पाहिजे तसे मार्क्स मिळत नाही. मुलांना नोकरी मिळत नाही किंवा नोकरीमध्ये प्रमोशन मिळत नाही. मग मुलगा असेल किंवा मुलगी असेल प्रत्येकाच्या बाबतीत अशी अडचणी अडथळे चालू असतात. मग अशा वेळी काय करावं आणि काय नाही हे देखील सुचत नाही. तर काही वेळा घरामध्ये मुलांचा आजारपण देखील चालू असतं. एक झाला की दुसरा आजारी पडतो. मग घरामध्ये जर आपल्या इडापिडा नजरबाधा मागे लागलेली असेल तर या सर्व गोष्टी चालू असतात. कारण की भरपूर वेळा आपल्या इथे कोणी ना कोणी येत असतं. मग शेजारी असो किंवा नातेवाईक असो, प्रत्येकालाच आपल्याबद्दल चांगले वाटते असे नाही. मग त्यांच्यामध्ये असणारी जी काही नकारात्मकता आहे ती आपल्या घरामध्ये कुठेतरी प्रवेश करते आणि तिचाच प्रभाव आपल्यावरती, आपल्या मुलावरती, आपल्या पतीवरती पडत असतो. मग आपल्या घराची प्रगती ही कुठेतरी खुंटत असते. तसेच आपण बाहेरून भरपूर वस्तू घरामध्ये आणत असतो. त्यामधून देखील नकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये येत असते. आपल्या घरामध्ये जर बंद पडलेल्या वस्तू असतील तर त्यामधून देखील नकारात्मक ऊर्जा बाहेर पडत असते. मग ही नकारात्मक ऊर्जा दूर होण्यासाठी आपल्या मुलांना जर एखादी बाधा झालेली असेल, ती दूर होण्यासाठी, मुलांची खूप प्रगती होण्यासाठी आपल्याला या संकष्ट चतुर्थीच्या दिवशी काही उपाय करायचे आहे. तर कोणते उपाय करावेत हे जाणून घेण्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा गणपती बाप्पा मोरया लिहायला विसरू नका. या संकष्ट चतुर्थीच्या दिवशी आपण सकाळी लवकरच उठायचं आहे. अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठलं तरी पण चालेल. आपल्याला गणपती बाप्पाची विधिवत पूजा करायची आहे. मग गणपती बाप्पाला अभिषेक करायचा आहे. अगोदर शुद्ध जलाने आणि त्यानंतर पंचामृताने तुम्ही अभिषेक करा. अभिषेक करताना तुम्ही गणपती अथर्वशीर्ष श्रवण करू शकता किंवा ओम गण गणपतये नमः या मंत्राचा जप देखील करू शकता. विशेषतः तुमच्या घरामधील मुले जर गणपती बाप्पाची सेवा करण्यासाठी तयार असतील तर त्यांनाच तुम्ही सेवा करायला सांगा की ज्यामुळे गणपती बाप्पाचा आशीर्वाद हा त्यांना नक्कीच मिळेल व त्यांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगतीही होईल. त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पाला ज्या काही वस्तू प्रिय आहे, मग जास्वंदीचं फूल, 21 दुर्वांची जुडी, मोदक, गुळ खोबऱ्याचं नैवेद्य हे बाप्पाला आपण अर्पण करायचं आहे. आता आपल्याला एक उपाय करायचा आहे, पण तो उपाय तुमची जेव्हा पूजा करून होईल, म्हणजेच सकाळी अगोदर पूजा करा, त्यानंतर आपल्याला हा उपाय संध्याकाळी करायचा आहे. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी संध्याकाळी आपण घरातच हा उपाय करायचा आहे. पण हा उपाय करण्याच्या अगोदर देवघरामध्ये एक दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे. मग तुम्ही शुद्ध तुपाचा किंवा तिळाच्या तेलाच्या, मोहरीच्या तेलाचा दिवा प्रज्वलित करू शकता. त्यानंतरच आपण हा उपाय करायला घ्यायचा आहे. आता हा उपाय कोण करू शकतं तर घरातील कोणत्याही व्यक्तीने हा उपाय केला तरी पण चालेल. ताई, दादा, आजी, आजोबा कोणी पण हा उपाय करू शकता. फक्त मासिक धर्म असेल किंवा सुतक असेल तर या काळामध्ये आपल्याला हा उपाय करता येणार नाही. आता या उपायासाठी आपल्याला काही साहित्य लागणार आहे ते म्हणजे 5 लवंग घ्यायचे आहे. आता लवंग ही साबूत असावी, कुठेही तुटलेली फुटलेली नसावी. त्याला पुढे फूल देखील पाहिजे. असे 5 लवंग घ्यायचे आहेत. तसेच आपल्याला 5 लाल मिरच्या घ्यायच्या आहेत. त्या लाल मिरच्यांना देठ देखील पाहिजे. अशा लाल मिरच्या घ्यायच्या आहे. थोडंसं खडे मीठ घ्यायचं आहे आणि आपल्याला थोडेसे काळे तीळ घ्यायचे आहे. आता या सर्व वस्तू तुमच्या घरामध्ये सहज उपलब्ध असतील. आता या सर्व वस्तू आपण आपल्या हातामध्ये घ्यायच्या आहे. आपल्या मुलांना पाटावरती बसवायचं आहे. फक्त मुलांना दक्षिणेकडे तोंड करून बसवायचं नाही. मुलांना पाटावरती बसवल्यानंतर आपण ज्या काही वस्तू आहेत त्या मुलांवरून 7 वेळा उतरवायच्या आहेत. 7 वेळा उतरवताना आपण म्हणायचं आहे की माझ्या मुलावरची जी काही सर्व नजरबाधा, इडापिडा जी काही मागे लागलेली आहे ती दूर होऊ दे. माझ्या मुलांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होऊ दे असे आपण म्हणायचं आहे. आणि ह्या ज्या काही आपण वस्तू घेतल्या होत्या त्या आपल्याला एका प्लेटमध्ये घ्यायच्या आहेत. आता हा उपाय तुम्ही मुलांसाठी, मुलींसाठी देखील करू शकता. तुम्हाला जर 2 मुलं असतील तर या ज्या काही वस्तू आहेत या दोन्हीवरून एकच उतरवायच्या नाही तर आपल्याला परत दुसऱ्या वस्तू घ्यायच्या आहे आणि त्याच्यासाठी आपण दुसऱ्या उतरवायच्या आहे. आता हे सर्व वस्तू एका प्लेटमध्ये ठेवायच्या आहे. मग तुम्ही एक पंती घ्यायची आहे किंवा तुमच्याकडे कापूस जाळण्याचं भांडं असेल तर ते देखील घेऊ शकता. त्यामध्ये आपल्याला भीमसेनी कापराच्या 4 वड्या टाकायच्या आहे. आता भीमसेनी कापूर हा भरपूर प्रमाणामध्ये नकारात्मक ऊर्जा शोषून घेत असतो. त्यामुळे शक्यतो तरी आपण भीमसेनी कापूरच घ्यावा. पूजेचं साहित्य जिथे मिळतं तिथे तुम्हाला भीमसेनी कापूर सहज मिळून जाईल आणि भीमसेनी कापूर नसेल तर तुम्ही साधा कापूर घेतला तरी पण चालेल. भीमसेनी कापूर आपण जाळायचा आहे आणि त्यावरती या सर्व वस्तू टाकायच्या आहे. आता याचा जोपर्यंत जाळ होते तोपर्यंत आपण ओम गण गणपतये नमः,
ओम गण गणपतये नमः या मंत्राचा जप करत राहायचा आहे. आता हा सर्व काही जाळ झाला की याच्यामध्ये जी काही राख राहील आणि किंवा मिरच्या अर्ध्या असतील हे सर्व आपण टाकून द्यायचं आहे. मग तुम्ही निर्माल्यामध्ये टाकू शकता किंवा एखाद्या मातीमध्ये टाकलं तरी पण चालेल. आता हे झाल्यानंतर आपण बाप्पापुढे बसायचं आहे. बाप्पाकडे प्रार्थना करायची आहे की आपण असा भाव ठेवायचा आहे, माझ्या घरामधील सर्व नकारात्मक ऊर्जा जी काही इडापिडा माझ्या मागे लागली होती किंवा माझ्या मुलाच्या मागे लागली होती ती पूर्ण दूर झालेली आहे आणि माझ्या घरामध्ये फक्त आणि फक्त सकारात्मक ऊर्जेचा संचार आहे. माझ्या मुलांची देखील प्रगती ही झालेली आहे असे आपण म्हणायचे आहे आणि त्यानंतर गणपती बाप्पाचा ओम गण गणपतये नमः हा मंत्र आपण या दिवशी 108 वेळा म्हणायचा आहे. अगदी तुम्हाला म्हणणे शक्य होत नसेल तर तुम्ही मोबाईलवरती देखील ऐकू शकता. पण जेव्हा हा मंत्र तुम्ही म्हणता किंवा श्रवण करता तेव्हा आपल्या देवघरामध्ये देखील तुम्ही एक दिवा प्रज्वलित ठेवायचा आहे आणि त्याच नंतर तुम्ही हा उपाय करायचा आहे. कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.